अमोल प्लीज ऐक म्हणते मी तुला. अमोल, आजपर्यंत तू सांगितलेलं मी सगळं ऐकत आलोय की नाही? मग आता तू माझं ऐक. आत्ता आपल्याला रुपालीचा घरात नको आहेत. बाबा तुम्ही माझं ऐकणार नाही का? यावेळेला नाही ऐकणार बाळा. म्हणजे तुम्ही तुमचं प्रॉमिस मोडताय? प्रॉमिस? हो, बाबा आणि तू मला सांगितलं होतं ना की तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल म्हणून. अरे अमोल बाळा, प्रॉमिस केलं होतं आणि तुझ्या भल्यासाठी जे चांगलं ना ते आम्ही करू. पण हे काका आणि काकी इकडे राहणार आहेत, मग त्यामध्ये काय वाटतंय? अरे अमोल बाळा, तू जरा ऐक ना थोडं. ठीक आहे, राहू देत त्यांना इकडं. अहो पण दाजी, प्या असू दे. माझ्या मुलाच्या शब्दासाठी शेवटचा धोका पत्करतो आता मी. भाऊजी तुम्ही काहीच काळजी करू नका. मी माझ्याबद्दलची जी मतं आहेत ना सगळ्यांची ती नक्की बदलून दाखवेन. अर्जुन, मी आयुष्यभरासाठी तुझा आभारी राहीन. असं अर्धमेल्यासारखं एकटं राहणं खूप अवघड आहे रे. रुपाली ताई, तुम्ही काही काळजी करू नका. चला मी तुमची खोली दाखवते. रुपाली ताई, ही तुमची खोली आणि आता तुम्ही इकडे आरामात राहा. आणि हा, तुमचं परत एकदा या घरात स्वागत आहे. थँक्यू मोनिका. आणि रुपाली ताई, तुम्ही परत इकडे आलात ना, त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतंय. अगं मला पण. आणि तुला खरं सांगू का मोना, आज अमोलमुळे आम्हाला दुसरी संधी मिळाली आहे. हो, आम्हाला वाटलं होतं की अर्जुन आणि विनय काका आम्हाला कधीच माफ करणार नाहीत, पण अमोलमुळं निदान घरात तरी घेतलं. आणि लवकरच आम्ही विनय काका आणि अर्जुनची माफी पण मिळवू. तुमचं अगदी बरोबर आहे. अहो, छोटे सरकार खरंच खूप जीव लावतात. हो, आता मला सुद्धा अमोल बरोबर छान आनंदात राहायचे, सगळ्यांची काळजी घ्यायचे आणि सगळ्यांना आनंदात ठेवायचे. रुपाली ताई, अहो तुम्ही सगळ्यांची काळजी घेणार आहे म्हणजे नक्की काय करणार आहे? हो, मला माझ्या परीने जे जमेल ना ते मी करणार. म्हणजे सगळ्यांच्या आवडी जपणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमोलच्या. वा रुपाली. त्यानंतर अर्जुनने काय केलं? तडकाफडकी निर्णय घेतला आणि मनी मावशीला घराच्या बाहेर काढलं. मनी मावशी घराच्या बाहेर गेल्यानंतर त्यांना जे हवं होतं ते त्यांनी केलं. बापू, पण या सगळ्याचं खापर ना अर्जुन आता माझ्यावर फोडतोय. अहो, असं करून कसं चालेल बापू? मला कळलंय आपल्या, तू सरकारांसाठी मनीमावशीला घरात ठेवून घेतलं हे अर्जुनला आवडलेलं दिसत नाही. आणि बापू, मला रागवण्याचं पण काही वाटत नाही, पण अर्जुनने त्या गोष्टीवरून सारखं सारखं मला दोषी ठरवणे चुकीचं आहे. बघ आपल्या, मला असं वाटतंय या बाबतीत अर्जुनचं काही नाही चुकत. बापू, जसं तू सरकारांचा विचार करत होतीस ना, तसाच अर्जुन अमोलचा विचार करत होता. त्यामुळं त्याचं काय चुकलं सांग की. एक मिनिट, म्हणजे अमोलचा मी विचार नव्हते करत का? अगं तसं नाही म्हणायचं मला. हे बघ, तुझ्या काही गोष्टी अर्जुनला कळायला थोडा वेळ लागेल, अर्जुनच्या काही गोष्टी तुला कळायला वेळ लागेल. नात्यांमध्ये संयम महत्वाचाच असतो की नाही? हे सगळं मला कळतंय हो, अर्जुनला पण कळलं पाहिजे ना. अगं कळेल, त्याला सुद्धा कळेल आप्या. हे बघ, तू मला एक विचार करून सांग. आता आभाळात जे चांदणं पडलंय ते आत्ताच पडलंय का ग? बापू, चांदणं कधीच पडलंय, आपल्याला मात्र ते आता दिसतंय. अगं पण ते चांदणं आपल्याला आत्ता शीतल आणि गारवा देतंय ना, हो की नाही? हो, आयुष्याचं पण अगदी तसंच आहे आप्या.
भूतकाळातल्या ज्या गोष्टी आपल्याला सुखाच्या वाटतात ना तेवढ्याच आठवायच्या. ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, ज्या गोष्टी टोचतात, त्यांची आठवण काढून आपण आपलंच वर्तमान खराब करून घेणार ना आप्या. हो बापू, पण कडू आठवणी आयुष्यभर सोबत राहणारच की हो. निवडायचं काय ते आपण ठरवायचं. हे बघ, तुकोबा राय त्यांच्या ओळींमध्ये काय म्हणतात, सुख पाहता जवा एवढे, दुःख मात्र डोंगरा एवढे. मला थोडं स्पष्ट सांगा ना. आपल्या अगं, प्रत्येकाच्या आयुष्यातला सुखदुःखाचा समतोल देवानं राखलेला असतो. जेव्हा एवढं सुख असतं ना ते आपण उपभोगायचं असतं. वर्तमानातला प्रत्येक आनंद आपण साजरा करायचा असतो. कळलं का? कळलं. तुझ्याकडे साजरे करायला अमोल सारखं असं मोठं सुख आहे. त्याच्याकडे बघ, तुला कळेल.